बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। कोल्हापुरातून एक महत्त्वाची बातमी आहे। कोल्हापूर बोगस मतदानावरून वाद तापलेला आहे। पद्मा राजे केंद्रावर शिवसेनेने मतदान रोखलेलं आहे। पोलिसांना पाचारण करण्यात आलं। बोगस मतदान होत असल्याचा आरोप मतदान केंद्रावर, त्यामुळे तणाव। बातमी कोल्हापुरातून आहे। कोल्हापूरमध्ये सुद्धा आज तिसऱ्या टप्प्यातलं मतदान पार पडतंय आणि कोल्हापूरमध्ये बोगस मतदान झालं म्हणून एका मतदान केंद्रावर मतदान थांबवण्यात आलेलं आहे। बोगस मतदान होत असल्याचा आरोप आहे मतदान केंद्रावर, त्यामुळे तणाव निर्माण झालेला आहे। पोलिसांना बोलवण्यात आलेलं आहे। पोलीस आता चौकशी करतात। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांना अधिक विचारूया। ज्ञानेश्वर, काय अधिक माहिती, नेमकं काय घडलंय पद्मा राजे केंद्रावर? कोल्हापूरच्या पद्मा राजे हायस्कूल या केंद्रावरती हा प्रकार घडलेला आहे। या ठिकाणी एक मुलगा आहे, तो मतदानासाठी आला होता, मात्र त्याचं मतदान आहे ते त्याचपूर्वीच झाल्याचं त्याच्या निदर्शनास आलं। अशा पद्धतीचे आणखीन दोन मुलांच्या बाबत हा प्रकार घडल्यानंतर त्यांनी या संदर्भातली माहिती आहे ते शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांना दिली आणि त्यामुळे या ठिकाणी चौकशी केली असता बोगस मतदान होत असल्याचा आरोप आहे तो शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा आहे। त्यामुळे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी याचा जाब आहे तो मतदान केंद्राच्या प्रतिनिधींना या ठिकाणी विचारण्याचा प्रयत्न आहे तो केला आणि त्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये सध्या तणावाची परिस्थिती आहे ती आपल्याला पाहायला मिळते। एकूणच काही काळ या मतदान केंद्रावरचं मतदान हे सुद्धा आहे ते थांबवण्यात आलेलं आहे। या सगळ्या गोष्टीची आहे ती शहानिशा करावी आणि मगच मतदान सुरू करावं अशा पद्धतीची मागणी आहे ते या सगळ्यांची होताना आपल्याला पाहायला मिळतात। पोलीस सुद्धा आता या मतदान केंद्रावरती दाखल झालेले आहेत आणि ते त्या एकूणच सगळ्यांची समजूत काढताना या ठिकाणी पाहायला मिळतात। बोगस जर मतदान झालं असेल तर त्याची आम्ही चौकशी करू आणि तुम्ही या सगळ्या प्रक्रियेला सहकार्य करा अशा पद्धतीचं आव्हान आहे ते करताना पाहायला मिळतात। मात्र एकूणच या ठिकाणी पाहायला गेलं तर कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते। बोगस ज्यांनी मतदान केलं त्यांच्यावरती कारवाई करावी अशा पद्धतीची मागणी हे सगळे करताना पाहायला मिळतात। त्यामुळे या सगळ्या परिसरामध्ये सध्या तणावाची परिस्थिती आहे ती पाहायला मिळते। मतदान केंद्र जे चालक आहेत त्यांना या ठिकाणी त्यांच्याशी वाद घालत त्यांच्याशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतोय। एकूणच पाहायला गेलं तर आता पोलीस या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि या सगळ्या कार्यकर्त्यांची आता ती समजूत काढताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। काही वेळातच या समजुतीनंतर आहे ते मतदान पूर्ववत होईल अशी अपेक्षा करायला हरकत नाही। मात्र सध्या पाहायला गेलं तर या सगळ्या परिसरामध्ये तणावाचं वातावरण आहे ते दिसून येते। नक्की, धन्यवाद ज्ञानेश्वर माहिती दिल्याबद्दल। महत्त्वाची बातमी आहे। कोल्हापूरमध्ये महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक विरुद्ध काँग्रेसचे म्हणजेच महाविकास आघाडीचे उमेदवार छत्रपती शाहू महाराज अशी लढत आहे। तिसऱ्या टप्प्यामध्ये कोल्हापूरमध्ये मतदान पार पडतंय आणि असं असताना पद्मा राजे शाळेच्या मतदान केंद्रावर बोगस मतदान होतंय असा आरोप काही तरुणांनी केला। ते तरुण मतदान करायला आले होते, मात्र मतदान करण्यापूर्वीच मतदान त्यांचं झालेलं आहे असं त्यांना सांगण्यात आलं। मग मात्र त्यांनी यावर आवाज उठवला। एक दोन नव्हे, साधारण 3-4 तरुणांनी बोगस मतदान झाले असा आरोप केला। पोलिसांना बोलवण्यात आलं। पोलीस आता चौकशी करतायत, पण मतदान केंद्रांवर तमाशे करू नका असा त्यांनी विनंती या तरुणांना केली आणि काही वेळाकरता या ठिकाणचं मतदान मात्र थांबलेलं आहे। पोलीस आता चौकशी करतायत या सगळ्या प्रकरणाची। बोगस मतदान झाल्याचा आरोप काही तरुणांनी केलेला आहे। ही थेट दृश्य आपण बघतोय। पद्मा राजे शाळेच्या केंद्रावरची ही दृश्य आहेत। कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। पोलीस सगळ्या प्रकरणाची अधिक चौकशी करत आहेत। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य, बोगस मतदानाचा आरोप झालेला आहे। ज्या तरुणांनी बोगस मतदानाचा आरोप केला बघा, हा एक तरुण आणि निळा शर्ट घातलेला एक तरुण, असे 2 तरुण ज्यांनी आरोप केलाय बोगस मतदान झाल्याचा। हे 2-3 तरुण मतदान करण्याकरता आलेले होते, मात्र त्याआधीच त्यांचं मतदान झालंय असं त्यांना सांगण्यात आलं आणि त्यामुळे त्यांनी बोगस मतदान झाल्याचा आरोप केलेला आहे। ही महत्त्वाची बातमी आहे। तणावाची परिस्थिती या केंद्रावर आहे। नेमकं याची दखल घेतली जाते का आणि बोगस मतदान झालं असेल तर ते कसं रोखलं जाईल या सगळ्या संदर्भात आता पोलीस चौकशी करतायत।